च्या कारला झालेल्या अपघातावरून आता राजकारण सुरू झालंय। काँग्रेसनं हा घातपात असल्याचा आरोप केलाय, भाजपनं मात्र हा आरोप फेटाळून लावलेला आहे। पाहूया। नाना पटोले यांच्या कारला भंडाऱ्यात अपघात नव्हे घातपात असल्याचा काँग्रेसचा आरोप। आरोपांवरून भाजपचा काँग्रेसवर पलटवार। भंडाऱ्यात एका प्रचार सभेला जात असताना नाना पटोले यांच्या कारला अपघात झाला। हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला। प्रचार सभेला जात असताना एका भरधाव ट्रकनं ज्या प्रकारे मागून कारला धडक दिली ती पाहता नाना पटोले यांना जीवे मारण्याचा कट असल्याचा आरोप करण्यात आलाय। विरोधकांना संपवण्याचा डाव असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला। आमचे विरोधी पक्षनेते त्यांची सिक्युरिटी कमीच आहे, ते नक्षलाईट एरियामध्ये फिरत असतात। अशा परिस्थितीमध्ये अशा असाधारण पद्धतीने जर ऍक्सिडेंट होत असेल, देवाची कृपा की जीवावर बेतलं नाही आणि थोड्यावर निभावलं, तर मग अशा वेळेस आम्ही जर घातपाताचा संशय व्यक्त करत असेल तर काय चूक आहे? सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस प्रत्यक्षदर्शी तसं दिसत आहे, आम्ही त्याची चौकशी मागितली। नाना पटोलेंना देखील तो अपघात असल्याचं वाटत नाही। या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। व्हिडिओ व्हायरल होत आहे की ज्याच्यात माझं ऍक्सिडेंट झालेला आहे, असं कुठलंही काही झालेलं नाही। फक्त एका ट्रकनी आमच्या गाडीला बाजूनं एक घासत गेली ती गाडी आणि त्याच्यामुळे थोडा वेळ त्या ठिकाणी थोडा प्रश्न, पण तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे असं कुठली अप्रिय घटना घडली नाही। काँग्रेसनं केलेले आरोप भाजपनं मात्र फेटाळून लावले आहेत। भाजपवर असे संस्कारच नाहीत असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। महाराष्ट्र हा संस्कारमय आहे। या महाराष्ट्रामध्ये असे घातपात कुणी करत नाही, त्यांना महाराष्ट्राचे संस्कार कळले नाही आहे। खरं तर आई महालक्ष्मी जगदंबेचा नवरात्र सुरू आहे। नाना पटोले सुद्धा आई महालक्ष्मी जगदंबेचे भक्त आहे। आम्ही जे कार्यकर्ते आहोत अशा विचाराचे नाही आहोत, आमचं सरकारही असं नाही आहे। त्यांचा पुन्हा ॲक्सिडेंट होऊ नये, त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं जीवन मंगलमय राहो असं मी आई महालक्ष्मीला प्रार्थना करतो। काँग्रेसनं ते ज्या प्रकारे दावा करतात ती वस्तुस्थिती असेल तर प्रकरण गंभीर आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी अपेक्षा आता केली जाते। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।